हाय हॅलो नमस्कार. मी शोभा आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. आणि आज आपण हलवाईंच्यासारखी एकदम खस्ता आणि रसरशीत बालुशाही तयार केलेली आहे, ती आज आपण बघणार आहे. बालुशाही तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी 2.5 वाटी मैदा घेतलेला आहे. मैदा आपण चाळून घेतलेला आहे. यामध्ये आपण 1 चमचा बेकिंग पावडर टाकत आहे. चवीसाठी आपण यामध्ये थोडंसं मीठ टाकत आहे आणि अर्धी वाटी आपण साजूक तूप यामध्ये घालत आहे. तर हे सर्व आपल्याला चांगले एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे. तर हे पीठ आपल्याला सर्व चांगले एकत्र अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहे. यामध्ये आता आपण थोडे थोडे करून पाणी घालून फक्त पीठ गोळा करून घेणार आहे. तर पहिल्यांदा मी अर्धी वाटी पाणी घालून पिठाचा गोळा तयार करून घेत आहे. तर पीठ आपल्याला मळायचे नाही आहे, तर फक्त थोडेसे पाणी घेऊन फक्त पिठाचा गोळासा आपल्याला हलक्या हाताने तयार करायचा आहे. अजून पाव वाटी पाणी घेऊन मी अशा पद्धतीने पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे. आता हे आपण पीठ झाकून 10 ते 15 मिनिटे ठेवणार आहे. तोपर्यंत आपण पाक तयार करत आहे. त्यासाठी आपण 2.5 वाटी साखर घेतलेली आहे. तर आपण मैद्याचे पीठ 2.5 वाटी घेतलेले आहे आणि साखर पण आपण 2.5 वाटी घेतलेली आहे. यामध्ये आपण 1.5 वाटी पाणी घालत आहे. साखर आपल्याला विरघळून घ्यायची आहे. तर आपल्याला 1 तारी 1.5 तारी असा पाक नाही तयार करायचा, तर फक्त आपल्याला साखर विरघळून घ्यायची आहे. यामध्ये आपण 2 हिरव्या वेलच्या घालत आहे. हिरवी वेलचीची पावडर असेल तर ती घातली तरी चालेल. पाक आपल्याला 1 तारी किंवा 2 तारी असा नाही करायचा, तर फक्त असा थोडासा चिकटपणा येईपर्यंतच आपल्याला पाक तयार करायचा आहे. यामध्ये आपण थोडासा केशरी कलर घालत आहे. तुमच्याकडे केसर असेल तर ते तुम्ही घाला. तर अशा पद्धतीने आपल्याला पाक तयार करायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण साखरेचा पाक तयार केल्यानंतर गॅस आपण बंद केलेला आहे. मैद्याचे पीठ आपण मुरायला ठेवले होते, त्याला 10-15 मिनिटे झालेले आहेत. तर आपण त्यातील आपण थोडासा गोळा घेऊन बालुशाही आपण तयार करून घेणार आहे. तर छोटासा गोळा घेऊन तो हलक्या हाताने आपण गोल तयार करून घेणार आहे. अशा पद्धतीने आपण सर्व बालुशाही तयार करणार आहे. तर पीठ आपल्याला हलक्या हाताने गोल तयार करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला छोटासा होल तयार करून अशा पद्धतीने आपण बालुशाही तयार करून घेणार आहे. तर सर्व पिठाची आपण अशा पद्धतीने बालुशाही तयार करत आहे. सर्व पिठाच्या आपण अशा पद्धतीने बालुशाही तयार केलेल्या आहेत. बालुशाही तळण्यासाठी आपण तेल गरम केलेले आहे. तर तेल आपल्याला जास्त गरम करायचे नाही आहे, तर फक्त हलकेसे तेल आपल्याला गरम करायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला तळण्यासाठी बालुशाही टाकायच्या आहेत. तर या ठिकाणी आपल्याला तेल जास्त गरम करायचे नाही, तर फक्त थोडेसे तेल आपण गरम करून घेतलेले आहे आणि त्यामध्ये आपण बालुशाही तळण्यासाठी टाकलेले आहेत. तर असे बुडबुडे आल्यानंतर आणि बालुशाही वर आल्यानंतर आपण गॅस जरा मोठा करून म्हणजेच मीडियम करून बालुशाही आपण तेलामध्ये तळून घेणार आहे. तर आपल्याला लगेच त्याला बालुशाहीला हलवायचे नाही आहे. तर खालचा भाग चांगला तळून झाल्यानंतरच आपण पलटी करून दुसऱ्या बाजूनेही आपण तळून घेणार आहे. तर आपण बालुशाही दोन्ही बाजूनी चांगल्या तळून घेणार आहे. तळण्यासाठी तेलामध्ये टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता बालुशाहीचा आकार किती छोटा होता आणि आता तळल्यानंतर बालुशाही फुगल्या आहेत. आपण बालुशाही दोन्ही बाजूनी तळून घेणार आहे. तर एक बाजू आपली तळून तयार झालेली आहे. पलटी करून आपण दुसरीही बाजू तळून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपण बालुशाही अलटी पलटी करून दोन्ही बाजूंनी चांगल्या तळून घेणार आहे.
बालुशाही दोन्ही बाजूंनी अशा पद्धतीने तळून तयार झाल्यानंतर आणि असा छानसा कलर आल्यानंतर आपण बालुशाही काढून घेणार आहे। तळून घेतलेली बालुशाही आपण तयार केलेल्या पाकामध्ये घालून 2-3 मिनिटे आपण साखरेच्या पाकामध्ये बालुशाही मुरण्यासाठी ठेवणार आहे। साखरेचा पाक आहे तो हलकासा गरम आहे आणि बालुशाही आपण आत्ताच गरम गरम तळून घेतलेल्या आहेत। बालुशाही आपण आत्ताच तेलामध्ये तळून घेतल्यामुळे त्या गरम आहेत। बालुशाही पाकामध्ये टाकल्यानंतर 2-3 मिनिटे आपल्याला त्या अशाच ठेवायच्या आहेत आणि नंतर आता पलटी करून आपण अजून 2 मिनिटे बालुशाही पाकामध्ये ठेवणार आहे। चार 5 मिनिटांनंतर आपण बालुशाही पाकातून काढून घेत आहे। राहिलेल्या बालुशाही आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। त्यासाठी गरम झालेले तेल आपल्याला थंड करून घ्यायचे आहे। म्हणजे बालुशाही तळत असताना आपल्याला तेल जास्त गरम नको आहे, ते आपल्याला हलकेसे गरम करून घ्यायचे आहे आणि नंतरच आपण त्यामध्ये बालुशाही तळण्यासाठी टाकणार आहे। बालुशाही तेलातून वरती आल्यानंतर गॅस मग मध्यम करून आपण बालुशाही दोन्ही बाजूंनी अशा पद्धतीने तळून घेणार आहे आणि असा छानसा कलर आल्यानंतर आपण बालुशाही काढून घेणार आहे। तळून घेतलेल्या बालुशाही आपण तयार केलेल्या साखरेच्या पाकामध्ये 2-2 मिनिटे अलटीपलटी करून साखरेच्या पाकामध्ये 4 मिनिटे ठेवून आपण बालुशाही काढून घेतलेल्या आहेत। तर अशा पद्धतीने आपण खुसखुशीत बालुशाही तयार केलेली आहे आणि ही तयार केलेली बालुशाही आपण फ्रीजमध्ये 20 ते 25 दिवस ठेवू शकतो, चांगली राहते। तयार केलेल्या बालुशाहीमधील मी एक बालुशाही तुम्हाला दाखवत आहे। तर आतपर्यंत पाक मुरलेली अशी बालुशाही आपली तयार झालेली आहे। छानपैकी खस्ता अशी बालुशाही तयार झालेली आहे। तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा। चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा पद्धतीने दिवाळीला बालुशाही तयार करा आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।